आज माननीय देशाचे केंद्रीय मंत्री आमचे शिवराजसिंगजी चौहान साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्हाला देशातील सर्व जे काही रोजगार हमी योजना पूर्वीची जी होती ती आता VBG रामजी ह्याच्यामध्ये बदल करतो आम्ही आणि त्यासाठी आम्हाला सगळ्या मंत्र्यांना बोलवलेले आहेत. त्यामध्ये ग्रामविकासचे पण मंत्री आहेत, आम्ही पण आहोत आणि आता आम्ही तिकडेच निघालेलो आहोत. तर आता पाहूया नवीन ह्याच्यामध्ये काय काय त्यांनी. तसे आता पूर्वी आम्हाला 266 योजना होत्या आमच्या ह्याच्यामध्ये, त्या आता 318 केलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या त्यांनी वाढ दिलेली आहे आम्हाला. तर त्याच्यामुळे चांगल्या योजना आहेत, चांगलं हे आहे आणि निश्चितच ह्याचा लाभ आमच्या महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकरी वर्गाला आणि कष्टकरी काम करणाऱ्या मजुरांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि त्यासाठी आज करता आम्ही दिल्लीला आलेलो आहोत. केंद्र सरकारने त्यांचा वाटा कमी केला, राज्य सरकारवरती बोजा टाकला, त्याच्यामुळं मोठा परिणाम होईल का? राज्याकडे आधीच निधीची टंचाई असते. पाहूया आता, आम्ही मागणी करतोय कारण त्यांनी जो काय रेशो होता तो थोडा कमी केला, ह्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु आता राज्यासाठीच जर आम्ही सगळं करतोय तर राज्यांनी पण थोडाफार हिस्सा उचलणं जास्त गरजेचं वाटतं आहे. परंतु आम्ही केंद्राला रिक्वेस्ट करणार आहोत की आम्हाला पूर्वीचा जो हिस्सा होता तो ठेवावा असं आम्हाला वाटतं. होय, ती सुरू राहतील. काल अधिकाऱ्यांचं वर्ग झाले, त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की ती कामं सुरू राहतील आणि ती पूर्ण करून टाकू. ठीक आहे, आता एवढं मोठे कामं होत असताना करत असताना एखादा काय अपवाद होऊ शकतो ना, अशातला भाग नाही आहे. परंतु सगळीकडेच असं काय आहे अशातला भाग नाही आहे. आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य हे अग्रगण्य आहे आणि ही योजनाच मुळामध्ये त्यावेळेला महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दिलेली आहे. आणि आम्ही जे काय आमचं कर्तव्य ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या घरापर्यंत, बांधापर्यंत, शेतापर्यंत कसं या योजना पोचवता येतील ह्याच्यामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. लोकप्रतिनिधींचा कर्तव्य विसरले, कारण ज्या पद्धतीने आमदार महोदय तुमच्या सरकारमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरशी पैशासाठी भांडतायत, टक्केवारीसाठी भांडतायत, माझी तुझी, काय आदर्श घ्यायचा तुमच्याकडे? नाही, ठीक आहे, हाताची बोटं काय सगळी सारखी नाहीत ना. आम्ही सांगितलं ना, अजून खरं खोटं काय होणार आहे, परंतु आम्हाला ज्यातली काही कल्पना आहे त्याच्यावरती काय बोलणं योग्य वाटत नाही आहे. कारण आम्ही 2 दिवस राज्याभिषेक सोहळ्याला होतो रायगडावरती, आज इकडं आलेलो आहे. आम्ही महाराष्ट्रात गेल्यानंतर आम्ही ती माहिती घेऊया वस्तुस्थिती काय आहे ती. नसरापूर प्रकरणात आज निकाल लागतोय, काय वाटतं, सजा होईल का? व्हायला पाहिजे, कडकातमधली कडक सजा. कारण मग ह्या भावना लोकांच्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्या थांबवण्यासाठी एखादा निर्णय होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय. सर, शेवटचा प्रश्न, केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत आहे, तुमच्या पक्षाला कॅबिनेट खातं मिळणार आहे, काय वाटतं, कोणाच्या गाड्या त्याची मार पडेल? चर्चा आहे, परंतु आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यामध्ये काय मिळेल काय नाही ते त्यांना माहिती आणि ते आम्ही पालन करू. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की यावेळेला श्रीकांत शिंदेने मंत्रिपद स्वीकारावं, ते काम करत आहेत त्या अनुषंगाने आम्हाला वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.